25 ते 31 मार्च साप्ताहिक टॅरो कार्ड राशी भविष्य. या राशींचे नशीब चमकणार. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बुध आणि सूर्याचा संयोग होणार आहे. वास्तविक बुध आणि सूर्य दोघेही मीन राशीत प्रवेश करतील. या दोघांच्या मीन राशीच्या संवादामुळे बुध आदित्य राजयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीत टॅरो कार्ड राशीनुसार मार्चचा शेवटचा आठवडा काही राशींच्या लोकांना यश आणि आर्थिक लाभ देईल, तसेच काही लोकांना समाधानी वाटेल. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोजच मिळेल. चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. टॅरो कार्डनुसार मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी आठवडा कसा असेल ते आपण जाणून घेऊया. आपली पहिली रास आहे मेष रास. नंबर 1. टॅरो कार्डची गणना दर्शवत आहे की मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात सर्जनशील क्षेत्रात विशेष प्रकाश मिळेल. नंबर 2. तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे तुम्हाला खूप आराम आणि समाधानी वाटेल. नंबर 3. आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. नंबर 4. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आपली पुढील रास आहे वृषभ रास. नंबर 1. टॅरो कार्डनुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी मार्चच्या या आठवड्यात तुमच्या जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. नंबर 2. पती आणि पत्नीने एकमेकांसोबत थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नंबर 3. विखुरलेल्या गोष्टींची पुनर्रचना करण्यात ऊर्जा गुंतवा. नंबर 4. आरोग्याच्या दृष्टीने वेळ फारसा चांगला नाही, म्हणून सावधान राहा. आपली पुढील रास आहे मिथुन रास. नंबर 1. टॅरो कार्डनुसार मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा विजयाच्या मार्गावर ठेवेल. नंबर 2. नोकरदार लोकांच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. नंबर 3. तुम्ही सध्या जे काही करत आहात आणि तुम्ही करत असलेले संपर्क भविष्यात फायदेशीर ठरतील. नंबर 4. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. नंबर 5. त्याला तुमची गरज भासू शकते. पुढील रास आहे कर्क रास. नंबर 1. टॅरो कार्डची गणना दर्शवते की कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा आणि तेज वाढवणारा ठरेल. नंबर 2. या आठवड्यात तुमची लोकप्रियता वाढलेली दिसेल. नंबर 3. तुम्ही तुमच्या कुटुंबासह मनोरंजनाच्या सहली आणि परदेशी सहलीला जाऊ शकता. नंबर 4. जोडीदारासोबत जवळीक वाढेल. आपली पुढील रास आहे सिंह रास. नंबर 1. टॅरो कार्डनुसार सिंह राशीच्या लोकांसाठी हा हफ्ता पैशाच्या बाबतीत कमकुवत आहे. नंबर 2. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न कराल ते व्यर्थ जाईल. नंबर 3. सामाजिक आणि धार्मिक कार्यांवर सुद्धा काही पैसे खर्च करावे. नंबर 4. आईच्या बाजूने कोणत्याही कार्यक्रमात अडथळे येतील. आपली पुढील रास आहे कन्या रास. नंबर 1. टॅरो कार्डची गणना दर्शवते की कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात सर्जनशील क्षेत्रात विशेष प्रसिद्धी मिळेल. नंबर 2. तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे तुम्हाला खूप समाधानी वाटेल. नंबर 3. तुम्ही तुमचा वेळ कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आनंदी वातावरणात घालवाल, ज्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साह मिळेल. पुढील रास आहे तूळ रास. नंबर 1. टॅरो कार्डनुसार तूळ राशीच्या लोकांसाठी मार्चच्या या आठवड्यात तुमचा प्रभाव, करिश्मा आणि सर्जनशील प्रवृत्ती त्यांच्या शिखरावर असतील. नंबर 2. या आठवड्यात तुमची आध्यात्मिक प्रगती पाहाल. नंबर 3. व्यवसायात लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळतील. नंबर 4. तुम्ही विजयाच्या मार्गावर आहात. आपली पुढील रास आहे वृश्चिक रास. नंबर 1. टॅरो कार्डची गणना दर्शवते की हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मालमत्ता
घर आणि कौटुंबिक बाबींमध्ये नवीन सुरुवात करू शकतो. नंबर 2. गुंतवणुकीतून फारसा फायदा होताना दिसत नाही. नंबर 3. धीर धरा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नंबर 4. तब्येत अचानक बिघडल्यामुळे अनेक महत्त्वाची कामे ठप्प होऊ शकतात. आपली पुढील रास आहे धनुरास. नंबर 1. धनुराशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवटचा आठवडा आर्थिक बाबतीत विशेष काही दाखवत नाही. नंबर 2. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. नंबर 3. आपण तिच्याबद्दल विचार करत नाही असे तिला कधीही वाटू देऊ नका. नंबर 4. जीवनातील अडचणींना घाबरू नका. चांगला काल लवकरच येईल. पुढील रास आहे मकर रास. नंबर 1. मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात थोडे सावध राहावे लागेल असे टॅरो कार्ड सांगते. नंबर 2. तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. नंबर 3. आरोग्याच्या दृष्टीने वेळ फारसा चांगला नाही, म्हणून नेहमी काळजी घ्यावी. नंबर 4. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. नंबर 5. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्या आईसाठी आणि तुमच्यासाठी काहीसा त्रासदायक ठरू शकतो. पुढील रास आहे कुंभ रास. नंबर 1. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा हफ्ता कौटुंबिक वातावरणात चांगले दिसणार आहे. नंबर 2. सासरच्या लोकांकडून तणाव निर्माण होऊ शकतो. नंबर 3. तब्येत बिघडते असे टॅरो कार्ड सांगते. नंबर 4. तुमची मुलं मोठी झाली असतील तर त्यांच्यावर विनाकारण आपले विचार लादू नका. आपली शेवटची रास आहे मीन रास. नंबर 1. मीन राशीच्या लोकांसाठी व्यवसाय मालक आणि उद्योजकांसाठी हा आठवडा फायदेशीर असल्याचे टॅरो कार्ड दर्शवत आहे. नंबर 2. अनपेक्षित लाभ होण्याची शक्यतासुद्धा आहे, त्यामुळे जोखीम पत्करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. नंबर 3. परंतु ध्येयाबाबत हे लोक पुरेसे गांभीर्य नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला राशी भविष्याबद्दल अजून काय माहिती हवी आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.